दगडाला आकार दिल्यानंतर त्या दगडाचं देवामध्ये रूपांतर करण्याचं काम शिल्पकार करत असतो, तसंच विद्यार्थ्याला आकार देऊन त्या विद्यार्थ्याचं चांगल्या माणसामध्ये रूपांतर करण्याचं काम शिक्षक करत असतो। त्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारा आजचा दिवस 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस। याच शिक्षक दिना दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक हे पुरस्कार दिले जाणार आहेत आणि महाराष्ट्रातून 2 शिक्षकांची त्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे। बेडके सर आहेत माझ्यासोबत। सर, तुमचं खरं तर खूप खूप अभिनंदन, कारण गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही काम करता। त्या ठिकाणी 8 वरून 38 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या नेऊन तुम्ही काम केलेलं आहे। काय भावना आहे तुमच्या आजचा हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार? सर, आज मी खूपच खुश आणि आनंदित आहो, कारण की हा माझ्या जीवनातला सर्वोच्च दिवस आहे। कारण की आज महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते माझ्या कामाची दखल घेऊन अतिदुर्गम भागातील जे शिक्षकांचा विचार करून हा पुरस्कार दिला जात आहे। मी खूपच आज आनंदित आहे। मी म्हणालो तसं 8 वरून 138 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या नेणं गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागामध्ये काम करणं खरं तर खूप जोखमीचं आहे। काय काय अडचणी आहेत त्या ठिकाणी काम करताना, तुम्ही त्याच्यावरती कशी मात करत विद्यार्थ्यांची संख्या वाढवली? सर, खरं तर मी दुर्गम भागामध्ये काम करतो आहे। मी एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी या शाळेमध्ये मागील 14 वर्षापासून काम करत आहे। जाजावंडी हा गाव अतिसंवेदनशील अतिदुर्गम भाग आहे। या दुर्गम भागामध्ये काम करत असताना विविध समस्यांना तोंड द्यावा लागतो। या भागातील शिक्षक खरं तर राहत नाही आणि एकदा त्यांची ड्युटी लागला तर ते बदली करून जाण्याचा प्रयत्न करतात, कारण की जे भौतिक सुविधा आहेत ते त्यांना मिळत नाही। कनेक्टिव्हिटी, रोड म्हणा, विविध समस्या आहेत। तरी आम्ही या समस्यांना बाहेर सारून आम्ही इथं प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पड आज आम्हाला भेटत आहे। तुम्ही म्हणताय अनेक समस्या आहेत, पण सर त्यातली एक प्रमुख समस्या जर आपण कोणती बघितली तर ती समस्या आहे नक्षलवाद्यांची। कारण गडचिरोली म्हणजे अतिनक्षलग्रस्त भाग आहे। नक्षलवाद्यांशी कशा पद्धतीने तुम्ही डील करता? कारण नक्षलवाद्यांनी तिथं तो सगळ्या भागात असताना विद्यार्थी शाळेमध्ये येण्याचं प्रमाण खूप कमी आहे। त्यांच्यासोबतचं डील कसं असतं आणि काय त्यांच्या समस्या आहेत प्रामुख्याने असं वाटतं तुम्हाला? सर, आम्ही प्रामाणिकपणाने विद्यार्थ्यांना एज्युकेशन देण्याचे प्रयत्न करत आहेत। हा अतिसंवेदनशील भाग आहे, तरी विद्यार्थी शाळेमध्ये येत नाही। अशा वेळी आम्ही विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांना शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा अतिसंवेदनशील असल्यामुळे येथील जे माडिया समाजाचे जे आमचे बांधव आहेत ते शिक्षणाप्रती जागृत नाही आहेत। त्यांना पहिले सर्वात प्रथम आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न केला, शिक्षणाबद्दलची माहिती पटवून त्यांना दिला आणि आज असा काळ आला की ते सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील होत आहेत आणि त्यांचे मुलंसुद्धा उच्च शिक्षण घेत आहेत। सर, तुम्ही म्हणताय त्यांना, त्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना आम्ही सांगत आहोत की तुम्ही शाळेमध्ये कशी येण्याची गरज आहे, त्यांना कन्व्हिन्स करण्याच्या नेमका अडचणी काय आहेत तुम्हाला? सर, पहा सर, त्यांची जे ते समाज आहे ते जंगलामध्ये राहतात। ते त्यांच्याकडे एकच व्यवसाय, शेती व्यवसाय राहतो। ते दिवसभर जंगलामध्ये काम करतात, केतूलमध्ये राहतात। दिवसभरात आपण त्यांच्या घरी गेला ते काही भेटत नाही। संध्याकाळच्या वेळेला त्यांच्यासोबत भेट बलाई करावं लागते, तेव्हाच त्यांना मार्गदर्शन करावं लागते आणि त्यांना संध्याकाळच्या वेळेला जमा करून त्यांना शिक्षणाबद्दल माहिती पटवून द्यावं लागते। सर, अडचण सगळ्यात महत्त्वाची काय तुम्ही बाकीचे सांगत असेल तर भाषेची खूप मोठी अडचण आहे। कारण गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रात जरी मराठी प्रामुख्याने बोलली जात असेल, विदर्भात हिंदी जरी बोलली जात असेल, तरी तुमच्या भागामध्ये स्थानिक भाषा खूप महत्त्वाची, गोंडी असेल किंवा इतर भाषा, तुम्ही त्या भाषेसोबत कसं डील करता आणि विद्यार्थ्यांना कुठल्या भाषेमध्ये तुम्ही शिकवत असताय? हा एक मोठा समस्या माझ्यासमोर होता सर, कारण की या भागातले बहुतेक विद्यार्थी माडिया भाषिक आहेत आणि माडिया भाषा बोलतात। तर त्यांना 1ली ते 3री पर्यंत शिकत असताना प्रामाणिक भाषा मराठीमध्ये बोलता येत नव्हता। त्यासाठी मी सर्वप्रथम हा भाषा शिकून घेतला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना हळूहळू मी त्यांच्या भाषेत अनुवाद करून शिकवायला सुरुवात केला आणि जसं 3री नंतरचे जे विद्यार्थी भाषा बोलायला लागले, आता माझ्या शाळेचे विद्यार्थी पद्धतशीर मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये वर्ग 1ली पासून ते 7वी पर्यंत विद्यार्थी संभाषण करतात, चांगले बोलतात। सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो। तुम्ही ज्या भागामध्ये शिकवता त्या भागातील लोक, नागरिक असतील, त्या भागातील पालक असतील किंवा विद्यार्थी असतील, यांना जेव्हा समजलं आपल्या शिक्षकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार आहे, त्यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळणार, काय भावना काय होत्या त्यांच्या? कारण विद्यार्थी म्हणजे तुमचं खरं तर दुसरं मूल आहे असं म्हटलं जातं। हे तर माझ्यासाठी, माझ्या शाळेसाठी, माझ्या गावासाठी गौरवाची बाब आहे सर। माझ्या या शाळेतील जेवढेही पालक आहे, माझ्या या शाळेला घडवण्यात पहिले तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी माझ्या या गावातील जे पालकांनी अति उत्कृष्ट काम केले आणि मला मदत केली, वेळोवेळी शाळेला मदत केली। जेव्हा या शाळेला 2 बिल्डिंगची आवश्यकता होती तेव्हा गावच्या सगळ्या लोकांनी एकत्र आले आणि या शाळेसाठी 2 झोपडी बांधून
दोन वर्गखोल्या निर्माण करून दिले. तर या बाबतीत की हा आज आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. खरं तर आमच्या गावच्या सगळ्यांना हा पुरस्कार आहे, सन्मान आहे. लोक बहुत खुश आहेत सर. हा सगळ्या गावाचा सन्मान आहे असं तुम्ही म्हणालात सर. तुमच्या आगामी काळासाठी आमच्या साम टी व्ही परिवाराकडनं, सकाळ माध्यम समूहाकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं काम जे आहे ते काम अशाच पद्धतीने होत राहावं आणि आगामी काळामध्ये तुमच्या हाताखालून असेच जास्तीत जास्त विद्यार्थी घडवत ही अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो. आणि राष्ट्रपतींच्या पुरस्कारासाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू. निश्चितच हे सर होते बोडके सर आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा सन्मान फक्त माझा नाही तर माझ्या संपूर्ण गावाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो, ज्या विद्यार्थ्यांना मी घडवतो, ते विद्यार्थी असेल, पालक असेल, या सगळ्यांचा हा सन्मान आहे. आगामी काळामध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीचं काम करायचं आहे, अशा भावना या ठिकाणी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टी व्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.